हाय, नमस्कार भावा बहिणींनो. झाली का तुमची कर? आज आहे कर. पण काय होतं माहिती आहे का, आता जायचं मला कामाला आणि येताना आणायचं मटण. माणसं सकाळनेच मटण आणि कर पण अशी आली की नेमकं वारावर शुक्रवार. पण रविवारवर आली असती तर अजूनच मजा आली असती, पण आली शुक्रवारवर. पण ठीक आहे. तर कुणाकुणाच्या इथं मटणं शिजायला लागली बाई, लोकांच्या इथं तर शिजायला लागली मटणं. आता आम्ही कवा आणावं आणि कवा खावावं. पण आणायचं संध्याकाळी. आता काय करायचं, ऊन असलं पडलंय की मटण खाऊन नुसतं पाणी पाणी मटण खायचं एवढंसं वाटीभर. आणि मी लय खात नाही हा. एवढं मटण खाती, एवढा भात खाती आणि एवढा भाकरी खाती. थोडंच खाते मी. मग माणसानं बाय उगाच जोक केला मी. तर उन्हामुळं काय होतंय, पाणी पाणी होतंय, त्यामुळं पाणी जास्त माणूस पितंय. पण मटण आणि म्हणजे तेलकट खाल्लं की गोड पाणी जास्त जातंय, बरोबर आहे का नाही. मग आणायचं संध्याकाळी चिकन आणायचं अर्धा किलो, बस झाली कर आपली गरिबाची कशी असते, है की नाही. तर मला तुम्हाला एक विषयावर बोलायचं आहे. हे तर झालं, तर कर हाय आज ह्याच्याबद्दल तर बोलणं झालं. पण आता तुम्ही हेड्याव तर बघितला असेल राधाबाईचा. नाव घेऊन बोलणार कसं आहे माहिती आहे का, असं बोललं कोड्यात की माणसांना भरपूर राग येतो. म्हणून कोड्यात नाही बोलायचं. आता डायरेक्ट नाव, जे कोणी काय म्हणाल ना त्यांचं डायरेक्ट नाव घ्यायचं आणि बोलायचं. तर राधाबाईचा हेड्याव तुम्ही बघितलाच असेल. आता काय बोलली ती हेड्यामध्ये की ज्योतिताईला पत्र मी देणार आहे. तर देणार आहे, बघू देतात का, घ्यायचं. आता मी एवढी पण श्रीमंत नाही की त्यांनी मला दिल्यावर मी नाही म्हणायचे नाही. कसं आहे, कुणी काय दिलं तर माझं सेड तरी होईल. आता देत्याच आहे तर म्हणल्यात तर चांगली गोष्ट आहे. त्याला काही मी नावं ठेवणार नाही किंवा काय नाही. त्यांनी दिल्यात म्हणजे अजून द्यायच्यात, दिले नाहीत, फक्त बोलल्यात हेड्यावमध्ये. म्हणजे मला फोन करून त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं. बरं तुम्ही सांगा, मी फोन करू का त्यांचा फोनची वाट बघू? की आता त्यांनी हेडाव तर टाकलाय की नाही का, पत्र ज्योतिताईला देते. तर म्हणजे टायटल पण वाचलं ना, हेडाव पण बघितला मी. तर तुम्ही सांगा काय याच्यावर काय करायचं, की मी पत्र घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे. तर तसं तुम्ही मला सांगितलं की नाही नको घेऊ, तरी पण मी घेणारच आहे. का माहिती आहे का, माणुक्षी जास्त महत्त्वाची. आणि ते म्हणल्यात ना, आणि मला बघायचंच आहे की ती मला देतात का. तसं तुम्हाला वाटत असेल की ताई नको घेऊ असं तसं, पण मी घेणार आहे. म्हणजे अजून ते फक्त बोलल्यात हेड्यावमध्ये. मला काही फोन नाही आला की पत्र आहेत घेऊन जावा. फक्त हेड्यावच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं, संदेश पोचवला. तर पत्र आहेत त्यांच्याकडं. किती आहेत, किती का असं ना, 1 असू, 2 असू, 3 असू, 4 असू, 5 असू, 10 असू, आणायचं, ठेवायचं आणि वापरायचं. म्हणजे त्यांनी पत्र दिलं तर मी माझं थोडं कमी पैसे जातील, बरोबर आहे का नाही. पण म्हणल्यात तीच मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी, आनंदाची गोष्ट. पण आता तुम्ही तर बघितलं असेल पुरींला मला पण पाहिजेल म्हणले. तर पाहिजेल तर बांधा की, कोणी नाही म्हणलंच नाही. अजून पण सांगती, पण बोलण्याचा उद्देश पाहिजेल ना, यायचं बिंदास बांधायचं. आणि ते पण मी काय घर कायमचंच बांधायला लागले नाही. मला फक्त पावसा पाण्याचा आडूसा पाहिजे लेकरांसाठी म्हणून मी बांधते. तरी पण त्याच्यात पाय आहेच. पण कसं आहे, बोलण्याचं जरा थोडंसं मर्यादा ठेवावं असं मला वाटतं. पण असो, तुम्हाला वाटत असेल की मी लय भारी, म्हणजे मी जे बोलते ते योग्य बोलते, असं प्रत्येकालाच वाटतं की आपलं बोलणं एकदम भारी आहे. पण असं काय नसतं की जरी बोलणं भारी असेल ना तरी पण समोरच्या माणसाला लागतं. आणि मी अशी आहे की लागलं तरी पण मी लापाटावने बोलत असते आणि फोन करत असते. पण काही गोष्टी आहेत
केलेल्या पण त्याची जाणीव नाही असं मला म्हणायचं आहे. पण आता त्यांना थोडा राग येईन, पण सत्य आहे तेच बोलते. पण आता मी पडते बारकी, मग हाडाने बाडाने मोठी आहे, पण मानाने मी पडते बारकी. त्यामुळं मला जास्त तोंड उघडता येत नाही आणि म्हणजे जास्त बोलता येत नाही. कसं आहे, मर्यादा जास्त मला महत्त्वाची वाटते असं मी समजते. पण आता बघितलं, लेकरांना मया लावणं ही सगळं आमचं चालूच असतंय. असं काय नाही की आम्ही भेदभाव मी करतच नाही, पण असं त्यांच्या मनाला वाटतं. पण त्यांच्या मनाला वाटून मग आपण पण तसंच वागलं तर मग त्यांच्या आपल्यात किती फरक राहिला, बरोबर आहे की नाही? म्हणून जे समोरचं वागतं तसं आपण नाही वागायचं. जे आपल्याला आवडतं आणि जे योग्य वाटतं, जे समोरच्या माणसाला योग्य वाटेल तसंच आपण वागायचं, बरोबर आहे का नाही? मग मी असं मला वाटतं. तर चला, आज मी सांगायचं कारण की मी हेडो बघितला म्हणून मी मला बोलण्याचा भाग पडला. कसं आहे माहिती आहे का, कंटेंट तर भरपूर आहे लोकांना. मला पण घरात कंटेंट असतंय आणि मी कंटेंट कोणचा घ्यावा असं हेडो मी बनवत नाही की मला कंटेंट असू किंवा नसू. माझं घरातलं ब्लॉकिंग चालूच असतं. माझं हे करायचं, माझं ते करायचं, असं माझं चालूच असतं या. त्यामुळं मला काही कंटेनची गरज लागत नाही. आणि जरी कंटेन म्हणलं तर मी रोज जाते कामावर, मला किती पण कंटेनच घावते. पण मर्यादा आणि इज्जत लय प्यारी असते, एवढं मी सांभाळते. लोक कशी का असना, लोक नावं ठेवायलाच असतं, कोण पोचायला येत नाही. पण नावं ठेवणारी एवढी असतात की प्रमाणाच्या बाहेर. पण आणि खेचणारी पण भरपूर असतात. पण मग त्यांनी खेचलं ना आपणच हे पाय मागबाया असं म्हणतात. आता चला नको ती गोष्ट करायला, पण लोक करायला पण भाग पाडतात आणि नावं पण ठेवायला भाग पाडतात. म्हणजे दोन्ही तोंडी बोलतात. म्हणून हो का, लोक कितीही काही भुकली ना तरी पण मला घंटा फरक पडत नाही. मला जे वाटतं तेच मी करते. आणि राहिला प्रश्न सगळ्याला धरून राहायचा, तर मी तर सगळ्याला धरते. आणि सगळं आता मला एकतर नवरा नाही, त्यामुळं मी माझं सगळ्यांना मी धरते. पण मर्यादा मी माझ्या भावांना कधी बोलत नाही. जेवढं बोलेल तेवढंच बोलते. आता तुम्ही माणसानं किती भाव आहे, तर भावांची बी नावं घेणार की मी नाही तसं म्हणत. आता पहिला बहिणीचं पण घेते, अजून तिला पण राग यायचा. मोठी उर्मिला, परत रागू मोठाच आहे, परत हानू मोठाच आहे, परत सचिन मोठाच आहे. पल्ली मी बारकी, म्हणजे मानाने मी बारकी पल्ली. पण हे भाव आहेत माझं, पण मी यांना कधी बोलत नाही किंवा काय नाही. कारण बोलण्याचा उद्देश काय असतो माहिती आहे का, की मर्यादा. आणि माझ्या पण भावांना माहिती आहे की ही जास्त बोलत नाही. म्हणजे मला काय होतं माहीत नाही, पण मीच बोलत नाही. जेवढं ते मला बोलले तरच मी बोलते, असं असतंय माझं. पण असं याचा अर्थ असं होत नाही की मी कोणाला धरत नाही. धरते सगळ्याला माणूस. असं काय असतंय की फोन केला म्हणजे आणि फोनवर रोज बोललं तर धरल्यासारखं असतं, असं काय नसतं. ज्याचे त्याला डोक्यात येड असतं त्याच्या त्याला. आणि पहिली गोष्ट, मला फोन आला की मला दुनियाचा कटाळा येतो बोलायचा. आता मी हेड बनवते तर माझं ना हे सगळं डोकं दुखतंय बडबड बडबड करून. त्यामुळं ना मी बोलण्याचं पाकच कमी केलं. जेवढं महत्त्वाचं वाटतं तेवढंच मी बोलत असते. आणि फोन पण म्हणजे माझं जास्त फोनवर पण मला बोलू वाटत नाही. तेवढंच 2 मिनटं बोलायचं, हा कुठं आहे का आहे झालं. जास्त फोनवर बोलायचं म्हणलं ना मग तोंड बी दुखतं आणि हे होतं. तर सांगायचा उद्देश हे आहे की बघू आता देतात. आता मला टायटल टाकायला येत नाही, परत एडिटिंग कसलं असतं ते मला येत नाही. साधं सिंपल आपलं बोलणं गावठी आणि हेडो पण टाकणं गावठीच. असं वाटतंय की आता चॅनलचं नावच गावठी करावा, पण आता येत पण नाही ते आपल्याला. जसं असेल तसं. तर चला, मला एवढंच सांगायचं होतं. जर हेडो आवडला असलं तर नक्कीच लाईक करा. गरिबाला करत जावा लाईक. तुमची लाईक आमच्यासाठी लय महत्त्वाची असते. अन्वीसाठी, माझ्यासाठी, आमच्या परिवारासाठी करत जावा. गरिबाला, श्रीमंताला तर कोणी पण करतं. नाचणारा
अर्धे कपडे घालणाराला. पण आता आमच्यासारख्या रोज साड्या घालायच्या, एकच साड्या अंगावर दिसते त्या, दोनच का ती एक आणि ही एक, तर तुम्ही पण बोरिंग होतात. असं काय नका करत जाऊ. गरिबाला करत जावा लाईक, शेअर पण करत जावा, कमेंट करून मला सांगा की मी बरोबर बोलले का चुकीची बोलले. तर बाय सगळ्यांना.